नमस्कार फ्रेंड्स, मी निकिता स्वागत करते तुमचं सगळ्यांचं निकिताज ऑल अबाउट मध्ये। आज मी तुमच्या बरोबर क्रिस्पी कॉर्नची रेसिपी शेअर करत आहे, जी बार्बिक्यू मध्ये खूप फेमस डिश आहे। ती आज घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी मक्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत सगळे, एक छोटा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, इथे घेतलेला आहे चाट मसाला, आमचूर पावडर आणि माझा घरगुती लाल तिखट आहे। हे थोडेसे ऑरिगेनो आहेत आणि हे चिली फ्लेक्स, एक थोडासा अर्धा लिंबू कट केलाय आणि हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ। आता हे इथे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत, ते आपण एक 5 मिनिटं बॉईल करून घेऊयात। तर हे मी पाणी इथे ठेवलेलं आहे, त्यात थोडंसं मीठ घालूया आणि मक्याचे दाणे बॉईल करून घेऊया। मी सगळे हे दाणे बॉईल केलेले एका चाळणीत काढून घेतलेले आहेत। आता पुढे काय करायचं ते तुम्हाला। आता हे जे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते आपण एक एक चमचा जितकं लागेल तितकं ह्या कॉर्न मध्ये मिक्स करत जायचंय आणि याला एका फोकच्या साहाय्याने अशा प्रकारे हलवून घ्यायचंय, जेणेकरून हे पिठाची त्या मक्याच्या दाण्यांवरती छान अशी लेअर तयार होईल। हे बघा, अशा प्रकारे जास्त पीठ पण लागत नाही याला। 2 चमच्यात पूर्ण दाणे कव्हर झालेत आणि खूप जास्त हलवू नका, नाही तर मग ते कोटिंग निघून जाईल। हे बघा, अशा प्रकारे छान हे आपले तयार आहेत तळण्यासाठी। आपल्याला आहे गॅसला थोडी मीडियम ठेवते आणि हे अशा एका झाऱ्यामध्येच मी काढून घेते हे। आणि हे बघा, असे टाकायचे ह्याच्यामध्ये आणि पकडीने लगेचच ह्याच्यावर झाकण ठेवायचं, नाहीतर ते मग उडतात आणि सगळी तुमची गॅस पण खराब होईल आणि अंगावरही उडायची शक्यता आहे। त्यामुळे हे लगेचच झाकण देऊन ठेवा। क्रिस्पी कॉर्न रेडी झालेले आहेत, आता तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला किती क्रिस्पी झाले ते पण मी दाखवते। हे बघा, हे बघा, मस्त क्रिस्पी झालेले आहेत। आता त्यांची प्लेटिंग तुम्हाला कशी करायची ते दाखवते। तर आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊयात। हे सगळे मी या बाउल मध्ये शिफ्ट करते। हे बघा, आता ह्यामध्ये आपले हे बघा कांदा घालायचा आहे, मस्त बारीक चिरलेला कांदा आहे, थोडी कोथिंबीर आणि हे जे आपले सगळे मसाले ते सगळे घालायचे आहेत। आणि आता त्याच्यामध्ये हा एक लिंबू आहे अर्धा पी, तो पिळून घेते आणि आता हे ह्याला फोकच्या साहाय्याने सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा, एकदम भारी लागतं खायला, तुम्ही सगळे नक्की ट्राय करा। हे बघा, मस्त आपलं क्रिस्पी कॉर्न रेडी आहेत खाण्यासाठी। आता त्याची टेस्ट करून बघूयात। ये त्रिवेणी, बघ कसे झाले। मस्त झालेत।